नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज बकासूर आपल्याला मौजे शिरवळ इथे पळताना दिसला होता. परंतु असं घडलं की बकासूरची गाडी गटालाच फॉल झाली. त्यानंतर भावांनो नियोजन झालं की बकासूरला मुळशी इथे पळण्यासाठी न्यावा. तर तिथे नेला. बकासूर गट क्रमांक 41 मधून गटपास झाला. तर भावांनो, आता सर्वांना प्रश्न पडलेला की बकासूरचा सेमीचा निकाल कोणाला दिला, बकासूर फायनलला पळणार का, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण बैलगाडी क्षेत्रातले नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. तशीच आज बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे. तर भावांनो, सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजेच बकासूर आपला फायनलला पळताना दिसणार का, कारण सेमीफायनल 2मध्ये तास क्रमांक 4 वरती पळून सेमी पास देखील झाला होता. आज पैरा देखील टॉपचा होता, तो म्हणजे देवाबाई. भावांनो, देवाबाई आणि आपला बकासूर पळताना दिसाले गट सेमी क्रमांक 2मध्ये. तर भावांनो, लगेच वळूया महत्त्वाच्या विषयाकडे. तो विषय म्हणजेच बकासूर फायनलला पळताना दिसणार का. तर भावांनो, हो, बकासूर आपला 100% फायनलला पळताना दिसणार आहे. अजून एक प्रश्न म्हणजे भावांनो, फायनलला बकासूरला कोणता तास आहे. तर भावांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, 3 फेऱ्यामधून एक फेरा आपल्या बकासूरच्या नशिबात कड असतेच. तर भावांनो, फायनलला आपला बकासूर कडेनेच पळताना दिसणार आहे, तो म्हणजे तास क्रमांक 6 वरती. तास क्रमांक 6 वरती आपला बकासूर आणि देवा पळताना दिसणार आहे. तर नक्कीच त्यांना फायनलसाठी शुभेच्छा देऊया. आज नक्कीच गुलाल भेटला आहे, हेच खूप महत्त्वाचं आहे. कारण जे आज गटाला हार झाली होती ते खूप आपल्याला दुःख वाटत होतं की आज बकासूरची गटालाच हार झाली. परंतु दुसऱ्या मैदानामध्ये जाऊन बकासूर आपला फायनलसाठी पात्र झालेला आहे. तर नक्कीच भावांनो, बकासूरला फायनलसाठी शुभेच्छा. धन्यवाद भावांनो.